नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतकरी आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 26 जून 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपल्याला फळांच्या दरामध्ये आपल्याला काय बदल पाहायला मिळते का, तर हे आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर चला तर पाहूया की आज फळ बाजारामध्ये आपल्याला काय दर पाहायला मिळते, कोणत्या शेतमालाची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, त्याचबरोबर कोणत्या फळांमध्ये आपल्याला दरामध्ये कमी जास्त पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता शेतमालाची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर आज शेतमालासाठी कमीत कमी 18 रुपये ते जास्तीत जास्त 22 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला आज थोडीशी वाढलेली पाहायला मिळतात। तर आवक कमी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आज थोडीशी तेजी पाहायला मिळते। तर आवक पाहू शकता या ठिकाणी, त्याचबरोबर दर जे आहे ते 18 रुपये ते जास्तीत जास्त 22 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता अननसची आवक आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर अननससाठी या लहान साईजमध्ये आपल्याला 250 रुपयापासून डझन या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। तर मोठ्या साईजमध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त 800 रुपये डझनपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला आज थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता पपईची आवक आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला 12 रुपये ते जास्तीत जास्त 18 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला, त्याचबरोबर साईजनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर लहान साईजमध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी 12 रुपये किलो ते जास्तीत जास्त 18 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला स्थिर असताना पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण कलिंगड पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला कलिंगड पाहायला मिळते। तर कलिंगडासाठी आज कमीत कमी 4 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 10 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर कलिंगडाचे दर या ठिकाणी आपल्याला पावसामुळे कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता जांभळाची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। तर आज जांभळाच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 70 रुपये ते जास्तीत जास्त 120 रुपयेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान पेरू आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज गावरान पेरूसाठी कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला गावरान पेरूसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता संत्री जे आहे ते आपल्याला लहान साईजमध्ये त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये संत्र्यांसाठी आपल्याला आज 20 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला थोडेफार वाढलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता फणस क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या फणसासाठी 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 10 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला सीताफळ पाहायला मिळते। तर आज सीताफळासाठी साधारणतः कमीत कमी 60 रुपये ते जास्तीत जास्त 120 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आज थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता डाळिंबाची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंब पाहायला मिळते। तर आज डाळिंबासाठी साधारणतः कमीत कमी 60 रुपये ते जास्तीत जास्त 170 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आज दर या ठिकाणी आपल्याला थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात। डाळिंबाची आवक कमी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये थोडीशी तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता तोतापुरी आंबा पाहायला मिळतो। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला तोतापुरी आंब्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे। तर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी
40 रुपये ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला तोतापुरी आंब्यासाठी दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबू पाहायला मिळते. तर आज लिंबांसाठी कमीत कमी 40 रुपये ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आज थोडेसे लिंबांसाठी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर आवक या ठिकाणी आपल्याला थोडीशी कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला थोडेसे आज 5 रुपयांच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळते.